मित्रांनो, पार्ट 2 च्या शेवटी आपण पाहिलं की तो गरीब थकलेला माणूस एका वाक्यानंतर क्षणात अदृश्य झाला. पण खरी कथा तेव्हाच सुरू झाली. त्या भक्ताला त्या घटनेनंतर रात्री झोप लागेना. मनात एकच विचार, तो माणूस नेमका कोण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो भक्त अक्कलकोटच्या मंदिरात गेला. डोळ्यात पाणी, मनात प्रश्न. तेवढ्यात त्याची नजर स्वामी समर्थांच्या मूर्तीवर पडली आणि तो थरथर कापू लागला. कारण काल रस्त्यावर भेटलेला तो माणूस अगदी तसाच दिसत होता. तेच डोळे, तेच तोच शांत हास्य. त्या भक्ताच्या तोंडून एकच वाक्य निघालं, स्वामी. आणि त्याच क्षणी त्याच्या आयुष्यातील सगळी संकट एकामागोमाग एक दूर होऊ लागली. नोकरी मिळाली, आजारी आई बरी झाली, घरात पुन्हा सुखशांती नांदू लागली. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज फक्त मूर्तीमध्ये नाहीत, ते आजही जिवंत आहेत. कधी भिकायाच्या रूपात, कधी साधू म्हणून, तर कधी अनोळखी प्रवाशाच्या रूपात. पण प्रश्न तोच आहे, तुम्ही त्यांना ओळखू शकाल का? श्रद्धा असेल तरच अनुभूती मिळते. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि कोणालाही कमी लेखू नका. कारण समोर उभा असलेला माणूस स्वामी स्वतःही असू शकतात. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.